विचार केला की विष्णू नाही म्हणता हे त्यांचं मोठं मन आहे. मी जर आता जाहिरात केली की ब्रह्मदेव मोठे आहे तर अन्याय कोणावर होईल? विष्णूवरती होईल. आणि या जगाला चालवण्यासाठी मोठं होणं हे महत्वाचं नाही, मोठ्या मनाचं होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग काय करावं? म्हणून महादेवजी यांनी हा तोडगा काढला. भगवान विष्णू यांना पाताळापर्यंत पाठवलं की तुम्ही मूळ शोधून या, आणि ब्रह्मदेव जे होते त्यांना वर पाठवलं. तर यातून खूप काही घेण्यासारखं, फक्त मी महाशिवरात्रीचीच कथा नाही सांगत आहे. यातून अजून भरपूर संदेश तुम्हाला मी देईल. संदेश देईल म्हणजे आता तुम्ही वेळात वेळ काढून आलात, कोणी किती दूर न आलेलं आहेत मला माहिती आहे. मग एवढा सगळा वेळ तुमची घरं सोडली, तुमचा काही बिझनेस असेल, काही व्यवसाय असेल, नोकरी असेल, ती तुम्ही सोडली आणि इथपर्यंत तुम्ही आलात, माझ्या समोर बसलात. मग खाली हाताने गेलं चांगलं राहील का? आपण केव्हाही कुठेही कशासाठी जातो? काहीतरी मिळावं त्यासाठी. म्हणून इथं जर आपण आलो आहोत तर काहीतरी तुमच्या खिशामध्ये मी देणार. मग काय देणार ते पण सांगेल. खिशे मात्र तुमचे खाली असावे. खिशे म्हणजे हे सदऱ्याला लागलेले ते नाही. सगळ्यात महत्वाचा खिसा, पॉकेट आपलं मन असतं, आपलं हृदय असतं. एखादं हृदय जर घाणेरडं आहे तर त्याच्यामध्ये कथा, प्रवचन किंवा चांगले विचार बसत नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला शुद्ध मनाचं व्हावं लागतं. आणि तुम्ही शुद्ध मन करून आलात, या ठिकाणी तुम्ही बसलात ना, झालं तुमचं मन शुद्ध. आणि त्या शुद्ध मनामध्ये हे विचार तुम्हाला नक्कीच मिळतील. ब्रह्मदेव गेले त्या पिंडीच्या वर शोधायला की वरचा भाग कुठपर्यंत आहे, आणि विष्णू भगवंत गेले पाताळापर्यंत शोधायला की मूळ कुठपर्यंत आहे. भगवान विष्णू जाऊन परतही आले की त्यांना माहितीये की हे मला काही मूळ सापडणार नाही, म्हणून ते प्रामाणिकतेनं परत आले. ब्रह्मदेव गेले वर. आता ही भानगड कशासाठी होती? प्रतिष्ठेसाठी. मोठा कोण? समाजात हा मोठा विषय असतो. मोठा कोण? म्हणणारे मोठे भरपूर असतात, परंतु गुणांनी मोठे आहेत का? खरा मोठा तो म्हटला जातो की जो लहानांना सगळ्यांना वागवून घेतो. हे लक्षात. नेता तो आहे की जो ज्या सोसायटीतनं किंवा ज्या विभागातून येतो आहे त्या विभागामध्ये असलेल्या दगडावरही ज्याचं लक्ष असतं त्याला खऱ्या अर्थानं नेता असं म्हटलं जातं, कारण त्याची ती जबाबदारी आहे. ब्रह्मदेव तर गेले, परंतु ब्रह्मदेवाला प्रतिष्ठा हवी होती, विष्णूला हवी नव्हती. म्हणून विष्णू भगवंत येऊन बसले. ब्रह्मदेव जात आहे, वर जात आहे, कुठपर्यंत जायचं? परतीच्या प्रवासाचा विचार केला की जाऊ द्या, सांगूनच देईल मी आता भगवान महादेवजीला की मी जाऊन आलो आणि टोच बघून आलो. परतीचा प्रवास करीत असताना अलगद एक फूल त्या पिंडीवरनं खाली कोसळताना ब्रह्मदेवाला दिसलं. ते फूल कुठलं होतं माहितीये? केतकी. पिंडीवरचं होतं, परंतु तेही खालीच पडत होतं. त्या फुलाचं नाव आहे केतकी पुष्प. ब्रह्मदेवाने पाहिलं, अरे केतकी पुष्प वर्ण आलेलं आहे. त्याला विचारलं, अरे बाबा कुठून आला? म्हणे मलाही माहिती नाही. टोचे वर्ण आला का? नाही म्हणे, टोच तर दिसलीच नाही या पिंडीची. कुठून आला, कसा कोसळला, मला काही माहिती नाही. ही जी पिंड आहे ती अखंडित आहे, टोचही मला माहिती नाही. ब्रह्मदेवाला वेगळा विचार आला. बघा, प्रतिष्ठेसाठी देवही खोट्याचा आधार घेतात, सहारा घेतात, परंतु जेव्हा एखादं खोटं काम करायला देव लोक पण खोट्याचा आधार घेतात तेव्हा त्याचा परिणाम पण खोटाच ठरत असतो. ब्रह्मदेवाला लालच होती प्रतिष्ठेची. ब्रह्मदेवाने केतकीला सांगितलं, बघ इथं तू आणि मी दोनच आहे, इथं तिसरा कोणीही नाही. माझं एक काम करशील का? म्हणे काय? आता आपण खाली जाऊया. महादेवजी आणि विष्णू दोघंही उभे आहेत. त्यांना फक्त एवढंच तू सांगायचं आहे की ब्रह्मदेव टोच बघून आले. या शिवपिंडीचा टोचेचा जो भाग आहे तो बघून आले. मी तिथंच बसलो होतो आणि ब्रह्मदेव आले. बस एवढंच तुला बोलायचं आहे. केतकी पुष्प म्हणतं, नाही नाही, मी तसं खोटं बोलणार नाही. मी देवासमोर कसं खोटं बोलणार? ब्रह्मदेव म्हणता, मग बघून घे, या सृष्टीचा निर्माता कोण आहे? म्हणे ब्रह्मदेव आपण आहात. यानंतर तुला कोणता जन्म मिळणार आहे ते कोणाच्या हातात आहे? म्हणे तुमच्या हातात आहे. मग माझ्यासाठी जर तू खोटं नाही बोललात, म्हणजे एका अर्थानं खोटी साक्ष नाही दिली, तर पुढचा जन्म असा टाकेल
की मग तू पण याद करशील. बोल, तुझा काय विचार आहे? त्या केतकी पुष्पाने विचार केला, कशाला भानगड करायची मोठ्या लोकांसोबत, दूरनं नमस्कार केलेला. बरं ठीक आहे, काही विषय नाही, मला काय द्याल? म्हणे तू म्हणेल ते. माझ्या हातामध्ये सत्ता आली ना, मी मुख्यमंत्री झालो ना, मग तू म्हणशील ते पद तुझ्यासाठी. केतकी पुष्प तयार झालं. हो, खोटं बोलेल, चल. केतकी पुष्प आणि ब्रह्मदेव दोघही पिंडीच्या खाली यायला लागले. परत मार्गामध्ये कामधेनू गाय दिसली. ब्रह्मदेवाला वाटलं 102 भला. गायला पण कन्व्हिन्स केलं. कामधेनू गायला म्हटलेलं आहे, गौ माते, मग माझ्यासाठी थोडं तुला खोटं बोलावं लागेल, तू बोलशील का? गाय म्हणते, नको, मला सगळे पूजनीय म्हणतात, मला सर्व नमस्कार करतात, माझ्यामध्ये सगळ्या देवांचा वास आहे, आणि मग मी खोटं कसं बोलणार? ब्रह्मदेव म्हणतात, विचार कर, जर नाही तू खोटं बोलली ना, तर हे सगळं तुझं प्रतिष्ठा आहे ना, सगळी मी धुळीस मिळवेल, मग नंतर तुला कोणी मानणार नाही. गायने पण विचार केला, जाऊ त्या, कशाला मोठ्या लोकांची भानगड घ्यायची. हो देवा, तुम्ही म्हणाल तसं बोलेल, त्यात माझा काय स्वार्थ? माझ्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर तू म्हणशील ते देईल. ठीक आहे. म्हणजे ब्रह्मदेवाने किती साक्ष केली? तेव्हापासून 2 साक्षी आहेत ना, 2 साक्षी तर राहतात ना. कुठल्याही सरकारी कागदांवरती तुम्हाला काही जमिनीचा व्यवहार करायचा आहे, कुठलाही व्यवहार करायचा आहे, 2 साक्षी पाहिजेच. वकील पण म्हणतो 2 साक्ष घेऊन या, 1 साक्ष चालणार नाही. परंतु बघा, या दोघांनी पण साक्ष दिली, साक्ष करून सही केली, परंतु त्यांची ती खोटी होती, म्हणून परिणाम पण खोटाच आला. तुम्ही साक्ष द्यायची, परंतु ती कशी खरी असेल तरच. ब्रह्मदेवाला आनंद झाला, 102 भला. चला, 2 साक्षी आले. महादेवजी आणि भगवान विष्णू जिथं उभे आहेत तिथं ब्रह्मदेवाचा आनंद गगनात मावत नव्हता, एवढा पारावार आनंद झालेला. महादेवजींनी विचारलं, ब्रह्मदेव महादेवजी आहे, तर महादेवजीला तर माहितीच असेल ना की ब्रह्मदेव कुठपर्यंत गेलेले. महादेवजीला वाटलं ब्रह्मदेव हे प्रतिष्ठेसाठी खोटं बोलत आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं की देवा, जर तुम्हाला असं वाटत असेल मी खोटं बोलत आहे, तर बघा, हे दोघंही त्या ठिकाणी बसलेले होते, तुम्ही दोघांना विचारा. महादेवजींनी केतकी पुष्पाला आधी विचारलं, अरे बाबा, हे ब्रह्मदेव तिथपर्यंत पोहोचले होते का, आणि तू कुठं होता? म्हणे मी पण टोचेवरच बसलो होतो, शिवपिंडीच्या. महादेवजी मनात म्हणतात की जर तुम्ही माझ्या डोक्यावरती बसले तर मला समजणार नाही. शिवपिंडीचं टोच म्हणजे काय? महादेवजीचं मस्तक. चला, खोटं बोलताय असं महादेवजीच्या लक्षात आलं. केतकी पुष्पाने सांगितलं की हो देवा, ब्रह्मदेव तिथपर्यंत पोहोचले, त्याचा मी साक्षी आहे. कामधेनू गायला विचारलं, गौ माते आपण? म्हणे हो, मी पण तिथंच होती आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले, म्हणून आम्ही दोघंचे दोघं साक्ष देण्यासाठी आलो आपल्याकडे की ब्रह्मदेव टोचेपर्यंत पोहोचलेले आहे. आणि एवढं ऐकता बरोबर महादेवजी क्रोधित झाले. त्रिनेत्र उघडण्याची तयारी, एवढा सगळा क्रोध त्यांच्या डोळ्यातनं निघाला. आणि मग महादेवजी यांनी आधी तर ब्रह्मदेवाला रागवले. देवादिदेव महादेवजी म्हणतात, ब्रह्मदेवा, तुम्ही तर या सृष्टीचे सर्जन करता आहात, तुम्ही सगळ्यात एल्डर आहात, म्हणजे म्हातारे आहात, तुम्ही सगळ्यांचे पिता म्हटले जातात. या सृष्टीचे पिता कोण? तर ब्रह्मदेव. आणि पिता होऊन तुम्ही ह्या पद्धतीचं खोटं बोलत आहात की मी टोचेपर्यंत पोहोचलो. हो, शिवपिंडी मी स्वतः आहे, तर माझ्या मस्तकापर्यंत कोण पोहोचलेला हे तर मला कळतच असतं ना. आणि तुम्ही प्रतिष्ठेसाठी खोटं बोललात, म्हणून तुम्हालाही मी शाप देतो की पृथ्वीवर तुमचं कुठेही कोणीही मंदिर करणार नाही. म्हणून बघा, ब्रह्मदेवाचं मंदिर फक्त पुष्कर, जे राजस्थानमध्ये आहे त्या ठिकाणीच आहे, आणि कुठेतरी एक ठिकाणी असू शकेल. बाकी गावोगावी कोणाची मंदिरं आहेत? भगवान विष्णूची आहे, महादेवाची आहे, भवानी देवीची आहे, हनुमानजीची मंदिर आहे, परंतु ब्रह्मदेवाची मंदिरं कुठेही नाही. कारण प्रतिष्ठेसाठी खोटं बोललात म्हणून तुम्हाला हा शाप. त्यानंतर केतकी पुष्पाला म्हटलेलं आहे की जेव्हा सती ही पार्वतीच्या रूपामध्ये आली आणि तिने मला जेव्हा प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न केले, तेव्हा पार्वतीने फक्त केतकी पुष्पाचाच उपयोग केलेला होता महादेवजीला प्रसन्न करण्यासाठी. आणि म्हणून महादेवजी म्हणतात, तू मला खूप आवडत होता आधी, हे पुष्प मला खूप आवडायचं, परंतु जेव्हापासून आता तू खोटं बोललास तेव्हापासून आता माझ्या पूजेमध्ये तुझा अधिकार चालणार नाही, म्हणून माझ्या पूजेला तू मला चालणार नाही.
म्हणून महादेवजीच्या पिंडीवर केतकी पुष्पाने पूजा केली जात नाही. तो त्याला शाप दिला, पूजेचा अधिकार त्याच्याकडनं घेऊन घेतला. आता कोण राहिली दुसरी? कामधेनू माता. कामधेनूला पण शाप दिला की हे गौ माता, तुझ्यामध्ये तर किती देवांचा वास आहे आणि तू ह्या ब्रह्मदेवाच्या गोष्टीत येऊन खोटी साक्ष दिली. म्हणजे बघा, एखाद्याचं साक्ष व्हायचं असेल तर आधी तो कसा आहे ते आधी पडताळणी किंवा चाचपणी करणं आवश्यक असतं. असं कोणीही काही सांगून दिलं आणि कोणाचीही साक्ष आपण दिली, हे कधी कधी धोक्याचं ठरतं. म्हणून तुम्ही कोणाच्या सोबत चालत आहात, कोणासाठी बोलत आहात, कोणाच्या बाजूला बसत आहात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्याला त्याला ज्याच्या ज्याच्या ठिकाणी कोणालाही आपण मदत करणे किंवा अशा पद्धतीनं साक्ष करणे हे योग्य नाही. कामधेनू माताला पण शाप दिला महादेवजी यांनी की ज्या मुखाने तू खोटं बोललीस ते मुख तुझं अपवित्र म्हटलं जाणार. तर बघा तुम्ही, गौमातेची शेपटी ही पवित्र म्हटली जाते. एखाद्या मुलाला जर नजर लागलेली असेल, घाबरलेला असेल, तर आपण काय करतो? गौमाताची शेपटी असते ना, ती मुलाच्या अंगावरनं 7 वेळा फिरवितो. मुख हे अपवित्र आहे गौमातेचं, परंतु गौमातेची शेपटी जी आहे ती पवित्र आहे. गौमातेला नमस्कार करायचा असेल तर मागून आधीपासून केला जात नाही, म्हणजे समोरून केला जात नाही. शेपटीलाच गौमातेला नमस्कार केला जातो. महादेवजी यांनी त्याप्रमाणे शाप दिला होता आणि त्यांच्या समोर भगवान विष्णू यांना सांगितलं की आजपासून तुम्ही ह्या संपूर्ण जगाचे ईश्वर होतेच, त्यामध्ये वाद नाही, आणि पुन्हा या जगाचे ईश्वर तुम्ही झाला आहात. तेव्हापासून संपूर्ण जगाचे नियंता, कार्यकर्ता किंवा करविता हे कोण? तर भगवान विष्णू म्हटले गेले. आणि ज्या रात्रीला हे शिव पिंडी निर्माण झाली ती रात्री महाशिवरात्री म्हणून आजही ओळखली जाते. म्हणजे एक कथा अशी सांगते की आजच्या दिवशी ती शिवपिंडी निर्माण झाली होती म्हणून महाशिवरात्री ही साजरी केली जाते. दुसरी कथा अशी आहे, थोडक्यात असं म्हटलं जातं की ज्या दिवशी शंकर आणि पार्वती यांचा विवाह सोहळा झाला ती महाशिवरात्री म्हणून नावाजली जाते. शंकर आणि पार्वती, सती की पार्वती? पार्वती. शिवरात्रीच्या दिवशी नेमका सती आणि शंकराचा विवाह झालेला होता की शंकर आणि पार्वतीचा विवाह झालेला होता? मग सती कोण? सती पण तर पत्नीच होती. मग महादेवाला 2 पत्न्या होत्या का गणपती सारख्या? रिद्धी आणि सिद्धी आणि बुद्धी. रिद्धी कोण? रिद्धी आणि सिद्धी. सिद्धी आणि बुद्धी म्हणजे 3 झाल्या ना? हो झालं की? कन्फ्युजन करताय तुम्ही माझं. रिद्धी आणि सिद्धी, सिद्धी आणि बुद्धी. गणपतीच्या 2 पत्न्या. तर जे रिद्धी आहे तिचंच शास्त्रांमध्ये नाव बुद्धी असं पण म्हटलं जातं. म्हणजे सिद्धी आणि बुद्धी, रिद्धी आणि सिद्धी. सती जी होती, पार्वती जी होती, तीच दुसऱ्या जन्मामध्ये, आदल्या जन्मामध्ये सती नावाने ओळखली जायची. आपल्या शिवपुराणामध्ये त्याची वास्तविक खूप मोठी कथा आहे. मी थोडक्यात आपल्याला सांगेल की जेव्हा दक्ष प्रजापती आणि प्रसूती, हा दक्ष जो होता ब्रह्मदेवाचा मानसपुत्र होता, त्याला 27 कन्या होत्या. त्या 27 कन्यांमधनं 23 कन्या त्याने चंद्राला दिलेल्या होत्या, एक अग्नीला दिली होती, एक धर्माला दिली होती आणि एक जी राहिलेली होती ती सती नावाची भगवान महादेवजीला दिली होती. म्हणजे महादेवजी आणि दक्ष हे सासरेबुवा आणि जावईबुवा. ही जी सती होती हीच दुसऱ्या जन्मामध्ये पार्वती झाली. तर ही कथा श्रीमद भागवतात पण आहे, रामचरित मानसामध्ये पण आहे, म्हणजे रामायणामध्ये पण आहे. सूत पुराणे शौनकादिक महर्षीला पण हीच कथा सांगत आहे. आणि त्याच दिवशी, ज्या दिवशी शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला त्या दिवशी महाशिवरात्री म्हणून ओळखलं गेलं. तर शौनकादिक महर्षी यांनी प्रश्न केला की गुरुदेव, ह्याच दिवशी महाशिवरात्री का, ज्या दिवशी शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला? त्यांनी कथा सांगितली. दोघही दंडकारण्यात निघाले तेव्हा समोरून भगवान राम आणि लक्ष्मण दोघही सीतेच्या शोधामध्ये निघाले होते. म्हणजे सीतेचं अपहरण झालेलं होतं आणि भगवान रामचंद्र शोधामध्ये निघाले होते. तुम्ही आता टीव्ही सिरियलमध्ये पाहिलेल्या म्हणून खूप काही सांगण्याची आवश्यकता नाही.
ज्या रस्त्याने राम आणि लक्ष्मण जात आहेत, सीतेचा शोध घेतात, प्रत्येक झाडाला वृक्षवेलीला विचारताय की माझी सीता दिसली का, माझी सीता दिसली का. त्याच वेळी भगवान शंकर आणि सती दोघही त्या रस्त्यानं समोरून निघाले. आता राम आणि लक्ष्मण येत आहे, समोरून दोघही जात आहेत. भगवान शंकर यांनी सतीला सांगितलं, सती, समोरून येणारे जे राम आहे ते भगवान आहे. आणि शास्त्रात सांगितलेलं आहे की समोरून जर भगवंत दिसले किंवा गुरु दिसले, एखादं मंदिर दिसलं तर नक्कीच नमस्कार करावा. तर नमस्कार कर, मी पण करतो. भगवान महादेवजी यांनी नमस्कार केला, परंतु सतीने केला नाही. महादेवजींनी परत सांगितलं, सती, समोरून येणारे आपले भगवान आहे आणि म्हणून त्यांना तू नमस्कार कर. तरी सुद्धा सतीने केला नाही. महादेवजी यांना थोडं वाईट वाटलं, अरे मी सांगत आहे तरी तू ऐकत नाही. नमस्कार केला भगवंताला. महादेवजी आणि सती एक बाजूला गेले, राम आणि लक्ष्मण पुढे निघाले. सती म्हटल्या, प्रभू, तुम्ही त्या वनवासी एखादा संन्यासी होता, त्याला भगवंत म्हटले आणि नमस्कार केला, हे मला नाही आवडलं. भगवान महादेव म्हणतात, सती, ते कोणी सामान्य नव्हते, ते भगवान रामचंद्र होते. त्यांच्या पत्नीच्या शोधात ते निघाले आहेत म्हणून तसे आहेत. मग सती म्हणते, ते जर भगवंत आहेत तर त्यांना माहिती असावं की माझी पत्नी कोणी नेली, कुठं नेली, कशासाठी नेली. शंकर थोडे रागावले. भगवान महादेवजी म्हणतात, सती, भगवंत जेव्हा मनुष्य अवतारामध्ये येतात तेव्हा ते मनुष्यासारखी लीला करतात आणि भगवंतासाठी असे शब्द वापरायचे नाही. आपली श्रद्धा आहे, आपण नमस्कार करायचं, पुढे व्हायचं. पण सतीला मनामध्ये तोच विषय राहिला. शेवटी स्त्री स्वभाव, जोपर्यंत ते सोक्ष मोक्ष पडताळणी होणार नाही तोपर्यंत मनातून जाणार नाही. जोपर्यंत एखाद्याची गोष्ट एखाद्याला फोन करून आम्ही सांगणार नाही तोपर्यंत घरातील स्वयंपाक पूर्ण होणार. खलास काम. आणि त्यातल्या त्यात जर कोणाची गुप्त गोष्ट असली तर संपलाच विषय. मग यांनी तुम्ही किती सांगा की लवकर जायचं आहे, आज फर्स्ट ट्रिप आहे, हे आहे, ती आहे, लवकर जायचं आहे, मला लवकर डब्बा, असू द्या, काही विषय नाही, परंतु आमचा फोन आधी. कारण ते जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत शांतता होणार नाही. मंदिरात जाण्यासाठी वेळ नाही बरं का आम्हाला. हा, जर सांगितलं तर नाही, मग ती घरची कामं राहतात, हे राहतात, ते राहतात. आणि माहेरी जर फोन केला तर मग अर्धा तास 1 तासापर्यंत चालू असेल तो फोन. आणि ठेवताना मात्र असं म्हटलं जातं, चल मग आई, आज जरा वेळ कमी आहे, आपण उद्या बोलू. 1 तास बोलल्यानंतर पण उद्या बोलू. सती हिने चक्क नकार दिला. महादेवजी यांना वाईट वाटलं. एका झाडाखाली संध्या वंदनासाठी बसले. महादेवजी म्हणतात, सती, जास्त विचार करू नको, ते भगवंत होते, तू नमस्कार केला नाही, त्याचा दोष तुला लागला. मी सांगितल्यावरही तू केलं नाही. आता मला सांगा, महादेवजी सारखे महादेवजी पत्नीला सांगतात तरी ऐकण्याच्या पलीकडे आहे. तुमची काय कथा, राहू द्या तुमच्याकडेच. शंकर हे हरले तर तुम्ही तर ठीक आहे, काही विषय नाही, समजून घ्या. सती म्हणतात की पण मला ते आवडलं नाही, तुम्ही त्यांना नमस्कार केला ते. परत महादेवजी म्हटले, अरे मी तुला सांगितलं ना की ते भगवंत आहे बाबा, त्यांना नमस्कार यासाठी केला की ते माझे इष्टदेव आहे, रामचंद्र आहे. मग शेवटी महादेवजी यांनी असं म्हटलं, बघ, तुझ्या स्वभावामुळे जर तुला असं वाटत असेल तर जा आणि परीक्षा घेऊन ये की ते भगवंत आहे किंवा नाही. आता सतीच्या मनासारखं झालं. हा, मला हेच हवं होतं की त्यांची परीक्षा मला घ्यायची आहे. कधी कधी आपण खूप परीक्षा घेण्यासाठी उत्सुक असतो की खरोखर आहेत का ते तसे, खरोखर आहे का, म्हणून आपण परीक्षा घ्यायला जातो. सतीच्या मनासारखं झालं. सती परीक्षा घेण्यासाठी निघाल्या. आता महादेवजीला असं की परीक्षा घेतील तर वेगळ्या काहीतरी पद्धतीनं घेतील, परंतु सती ब्रिलियंट होत्या, हुशार होत्या. आणि भगवान रामचंद्र लक्ष्मण दोघं ज्या रस्त्याने जात होते त्या समोरून सतीने विचार केला, तर परीक्षा घ्यायची आहे तर कशी घ्यायची. कोणाच्या शोधात निघाले आहे, पत्नीच्या. मग मी पत्नीचं रूप धारण करते आणि समोर जाते. जर भगवंत असतील तर मला ओळखून जातील की मी त्यांची पत्नी नाही, मी तर सती आहे. आणि जर सामान्य असतील तर मला पत्नी म्हणून स्वीकार करून घेतील. म्हणून सतीने विचार केला, आता सीतेचंच रूप धारण करायचं.
सीतेचं रूप धारण केलं आणि राम आणि लक्ष्मण ज्या मार्गाने येत आहे समोरून त्या मार्गाने सती ही सीतेचं रूप धारण करून आली. भगवान रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, छोट्या भावाला, लक्ष्मणा बघ, आता ही सती सीतेचं रूप धारण करून येत आहे. हिला माहिती नाही हिच्या आयुष्यात पुढं किती संकट येणार आहे. आता स्त्री स्वभावामुळे ते माझी परीक्षा घेत आहेत, तिला घेऊ द्या, परंतु तिला माहिती नाही पुढच्या आयुष्यामध्ये, येत्या आता दिवसांमध्ये तिच्या आयुष्यामध्ये किती संकट येणार आहेत, कारण महादेवाचं ऐकलं नाही. आणि जशी सती सीतेच्या रूपामध्ये भगवान रामाच्या समोर आली, भगवान रामचंद्र यांनी डोळे बंद केले, दोघं हात जोडले आणि नमस्कार केला आणि म्हटलेला आहे, माते तुम्ही एकटे कसे आहे जंगलामध्ये? आता तर मगाशी महादेवजी आपल्या सोबत होते, कुठे ठेवून आले महादेवजीला? एवढं म्हटलं, काय अवस्था झाली असेल सतीची. ओळखून गेले भगवंत, लज्जा वाटली. प्रभू काय नाही, सहज आपली परीक्षा घ्यावी म्हणून आलेली होती, महादेवजी बसलेले आहेत. सतीला लज्जा वाटली कारण ओळखून गेले आणि मग तेव्हा मनापासून श्रद्धेने नमस्कार केला. आधी सांगितलं तेव्हा केला नाही, मनाचं झालं, मनामध्ये समाधान झालं तेव्हाच नमस्कार. म्हणजे एका अर्थानं जेव्हा चमत्कार होतो तेव्हाच नमस्कार, नाही तर तुम्ही किती कथा करा, आम्हाला काही घेणं देणं नाही. सती आता लज्जित होत आल्या महादेवजीकडे. महादेवजी डोळे बंद करून बसले आहेत, समोर जाऊन बसल्या. आता मनामध्ये थोडं वाईट वाटतंय कारण पतीचं ऐकलं नाही आणि आता लज्जित झाली. आता महादेवजी विचारतील मला की जाऊन आली का, तू परीक्षा घेतली का, काय सांगायचं नेमकं, खरं सांगायचं की खोटं सांगायचं, ही मनामध्ये दुविधा. आणि सती बसल्या, महादेवजी यांनी डोळे उघडले, बघतात तर सती बसलेल्या आहेत. चेहरा कोमजलेला होता, कारण कोणाला जरी माहिती नसेल तरी जेव्हा आपल्याद्वारे एखादं पाप घडतं तेव्हा आपलं मन आपल्याला नक्कीच खातं, अरे आपल्याद्वारे असं झालेलं आहे. म्हणून जरूर हृदयाचा आरसा कुठे असतो? तुमचा चेहरा हे हा तुमचा आरसा आहे. तुमच्या हृदयात काय चालू आहे हे चेहऱ्यावरती लगेच कळतं, पण ज्याला वाचता येतं त्याला. महादेवजी यांनी तो चेहरा ओळखून घेतला आणि विचारलेला, सती का असा चेहरा तुझा कोमजलेला वाटतोय, जाऊन आली का, परीक्षा घेतली का? आता तेव्हा तर खरं बोलायला पाहिजे. एक चूक झाली ठीक आहे, परंतु त्या चुकेला पुन्हा सतीने खरं बोलून ती सुधारून घ्यायला पाहिजे होती, परंतु ती चूक परत सतीने एक चूक केली. आणि दुसरी चूक अशी केली की महादेवजी यांनी विचारल्यानंतर पण खोटं. कछुन लिनी परीक्षा गोसाई, रामचरित मानस मध्ये हे शब्द आहे, संत तुलसीदास यांनी चोपईमध्ये लिहिले. कछुन लिनी परीक्षा गोसाई, हे देवा मी कुठलीही परीक्षा घेतली नाही असं म्हटलं. परंतु महादेवजीला काही तेवढा भरोसा पटला नाही, कारण सोबत राहणाऱ्यांचं आपल्याला सगळं माहिती असतं. कुठल्या अवस्थेत हे खरं बोलतात, कुठल्या अवस्थेत ही खोटं बोलते, हे आपल्याला सगळंच माहिती राहतं सोबत राहणाऱ्यांना. महादेवजी म्हणतात, सती किती वर्ष झालीत आपल्या लग्नाला? पण एवढी वर्ष झाली देवा, मग एवढ्या वर्षामध्ये मी तुला नाही ओळखणार का? सती म्हणते, का नाही ओळखणार ना, अजून पण ओळखणार. म्हणून तुझ्या चेहऱ्यावरती ते तेज नाही जे आधी होतं, म्हणजे समथिंग इज रॉंग, काहीतरी चुकीचं तुझ्या हाताने झालेलं आहे, म्हणून तुझं चेहऱ्यावरचं तेज हे गेलेलं आहे. जे असेल ते सांग. नाही देवा मी काहीच नाही केलं, मी सहज गेली, तुम्ही सांगितलं मला की परीक्षा घेऊन ये, परंतु आता तुम्ही सांगितल्यानंतर मी नाही ऐकणार का? वर्ण असं, तुम्ही सांगितल्यानंतर मी नाही ऐकणार का? महादेवजी म्हणतात, ऐकणार नाही म्हणून तर सांगितलं होतं की जा परीक्षा घेऊन ये. विचारलं तरी सांगितलं नाही. महादेवजी यांनी डोळे बंद केले आणि काय झालं ते समाधीमध्ये बघितलं आणि डोळे उघडता बरोबर कळालं की माझी पत्नी माझ्या आईचं रूप धारण करून माझ्या परमेश्वराची परीक्षा घेण्यासाठी गेली. एवढं साहस. डोळे उघडता बरोबर महादेवजी यांचे नेत्र, यांचे डोळे लालबुंद झाले आणि जणू क्रोधाचा पाऊस त्यांच्या डोळ्यातनं पडू लागला. आणि तेव्हा त्यांनी, महादेवजी यांनी सतीला सांगितलंय, सती मी तुला तेव्हाही सांगितलं होतं की ते समोर येणारे आपले भगवंत आहे, त्यांना नमस्कार कर, परंतु तू माझं ऐकलं नाही. त्याबद्दल मी वाद नाही. तू परीक्षा घ्यायला गेली त्याला पण हरकत नाही, परंतु परीक्षा घेताना
मात्र तू दुसरं कोणाचं तरी रूप घेतलं असतं तर मला चाललं असतं, परंतु जिला मी माझी आई समजतो, जी पूजनीय आहे माझ्यासाठी, त्या आईचं सीतेचं रूप धारण करून तू माझ्याच परमेश्वराची परीक्षा घेण्यासाठी गेलीस, म्हणजे तुझ्या ह्या शरीरामध्ये कोणाचं रूप आलं? माझ्या आईचं रूप झालं. म्हणून जा, आजपासून मी तुला वचन देतो, आजपासून तू माझी पत्नी नाही, तू माझी आई आहे. माझ्यासोबत जर तुला राहायचं आहे तर आई म्हणूनच मी तुला वागवणार, पत्नी म्हणून वागवणार नाही. सतीने खूप विनंती केली, खूप विनवण्या केल्या, पाय धरले, काहीच बदल होणार नाही. मी तुला एक वेळा नाही 2 वेळा तुला मी सांगितलं होतं की हे भगवंत आहे. ही कथा आपल्याला ते पण सांगणार की आयुष्यात केव्हा कोणी आपल्याला सावध करण्यासाठी काही गोष्टी सांगत असतात, परंतु आपल्याला त्या जर नाही कळाल्या तर आपल्या आयुष्यावरती संकट आल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. सतीचा त्याग परमेश्वराने केला, ते सतीच्या मनामध्ये खूप जास्त दुःख होतं. कितीतरी वर्ष व्यतीत झाले, परंतु सतीला पत्नी म्हणून स्वीकार केला नाही. त्यानंतर दक्ष प्रजापती यांनी यज्ञ केला, त्या यज्ञामध्ये महादेवजीचा भाग केला नाही आयोजित, म्हणून सतीला आमंत्रण नाही. सगळे जायला लागले यज्ञामध्ये. आता कैलास पर्वतावरून सगळी विमानं जायला लागली, देवांची, अप्सरा, गंधर्व वगैरे सगळे देव्या जायला लागल्या. कोणाच्या यज्ञामध्ये? दक्ष प्रजापतीचा. दक्ष प्रजापती कोण होता? तर सतीचे वडील होते. मग वडिलांच्या घरी एवढा मोठा कार्यक्रम आहे, संपूर्ण सृष्टीला आमंत्रण आहे आणि सख्या जावयाला आमंत्रण नाही. लहान महादेवजी, कारण महादेवजी आणि दक्ष प्रजापतीचं वाजलं होतं, आपण असं म्हणतो, ते वाजतं ना, घरात भांडे वाजतात, काही नात्यांमध्ये वाजतं, तो 36चा आकडा होतो. म्हणून महादेवजीचा भाग ठेवलेला नव्हता. सगळे जायला लागले, महादेवजीला आमंत्रण नव्हतं. मग नारदजी आले आणि पार्वतीला सतीला म्हणतात, सती तुम्ही नाही गेलात का वडिलांकडे? म्हणजे काय काम चालू केलं नारदजींनी? आग लावण्याचं काम. असतात काही कॉलनीत असतात, काही वाड्यात असतात, काही घरात असतात, काही नातीगोतीमध्ये असतात आग लावणारे पण असतात आणि लावणारी ते पण असते. विनाकारण बरं का, काहीच घेणं देणं नसतं, परंतु कानात विष दिलं जातं. मी एक नक्की सांगेन, ज्याला सुखी, समाधानी, आनंदी राहायचं आहे त्याने एक करावं. कोणी खाण्यामध्ये जर विष दिलं ना जेवताना, तर खाणारा एकटाच मरतो, परंतु एखाद्याने जर कानात विष दिलं तर ऐकणारे सर्वच मरतात. म्हणून कोणाचं ऐकावं हे आपल्यावर डिपेंड आहे. ज्याचं त्याचं भलत्याचं कोणाचं ऐकायचं नाही. ज्याला आपण नाही ओळखत किंवा ज्याला नावानिशी ओळखतोय, परंतु त्याचं चरित्र आपल्याला माहिती नाही, हा कसा आहे, ही कशी आहे, त्याने कितीही सांगितलं तरी ऐकायचं नाही. आणि कोणी आपल्याला आपल्या माणसापासून दूर करत असेल, अशा जर कोणी गोष्टी सांगत असेल तर त्याला तर उभं पण नाही ठेवायचं, हे लक्षात घ्या. ज्याला नातीगोती जपून ठेवायची आहे, ज्याला सुखी, समाधानी, आनंदी राहायचं आहे, नाहीतर जोडण्यापेक्षा तोडणारे ह्या जगामध्ये कमी नाही. एखाद्या 2 मित्राचं चांगलं जमत असेल तर तो तिसरा विचार करतो, ह्या दोघांमध्ये जमता, या दोघांना कसं आपण वेगळं केलं पाहिजे, हीच प्रवृत्ती चालू असते. मग त्या दोघांमध्ये कच्च्या कानाचा जो असेल ना त्याला बरोबर पकडलं जातं. देराणी जेठाणी असेल, सासू सून असेल, किंवा तुमच्या मैत्रिणी असतील, तुम्ही वाड्यात सोसायटीमध्ये एकत्र राहत असाल, मग यांची एकी आहे ही कशी तोडली जाणार? मग त्यातून ते सुरुवात होते. मग धीरे धीरे विष देण्याचं. ती अशी म्हणत होती तुझ्याबद्दल, तो असा म्हणत होता तुमच्याबद्दल, तो म्हणत होता, ती म्हणत होती. प्रूफ केलाय का? कोणी म्हटलं ना लगेच रेकॉर्डिंग मागा, आम्हाला ऐकव आधी, मग आम्ही मान्य करणार. असं कोणीही काही म्हटलं आपण ऐकून घ्यायचं नाही. कारण हे माणसाला ओळखण्यासाठी तुम्ही मनुष्य ओळखा. तुम्ही एखाद्या महिलाला बोलताना ओळखून जा की ही कशी असेल किंवा हा कसा असेल. ही कथा त्यासाठीच आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले की जे त्या ठिकाणी घडलं होतं ते आपल्यासाठी घडायला, आपल्या